मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात आलेली आहे, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आता सध्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि मुंबईतील प्राईम लोकेशनला म्हणजे चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. परंतु आपण पाहिलं की ज्या काही घरांची किमती आहेत ते खूप जास्त आहेत आणि MIG आणि HIG उत्पन्न करण्यासाठी घरे खूप जास्त असल्यामुळे कुठेतरी EWS आणि LIG वर्ग हा नक्कीच नाराज झाल्याचं दिसून आलेलं आहे. पण जी काही LIG आणि EWS उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो, त्या घरांचे संपूर्ण डिटेल आम्ही घेऊन येणार आहोत. म्हणजे गोरेगावचे घरे असतील किंवा इतर जे काही खाजगी विकासकांचे घरे असतील, ह्या सगळ्या घरांचे डिटेल. कारण जे काही आपला उद्देश होता की सर्वसामान्यांसाठी म्हाडाच्या योजनेची माहिती मिळावी, सर्वसामान्यांसाठी म्हाडाच्या योजना पोहोचाव्यात, त्यांना त्याचा लाभ घेता यावा, हा आमच्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी जेवढी काही घरे उपलब्ध झालेली आहेत त्या सगळ्या घरांची डिटेल म्हणजे साईट व्हिजिटपासून सगळी डिटेल आम्ही घेऊन येणार आहोत. आणि इत्यंभूत माहिती सगळी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यापासून ते सगळीच बाबी आम्ही सांगणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे EWS उत्पन्न गटाचे जे काही गोरेगाव या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो, गोरेगावची घरे नक्कीच परवडण्यासारखी आहेत आणि त्या ठिकाणी फक्त 10 घरे असल्यामुळं अनेक अर्जदार या ठिकाणी ट्राय करू शकतात, प्रयत्न करू शकतात की आम्हाला आमच्या स्वप्नाचं घर हे मुंबईमध्ये मिळेल, जेणेकरून मुंबईमध्ये आमचं हक्काचं घर होईल, मुंबईमध्ये घर घेण्याचं आमचं एक स्वप्न जे होतं ते पूर्ण होईल. नक्कीच असा अनेकांचा विचार आहे आणि म्हणून या EWS उत्पन्न गटासाठी घरांसाठी खूप जास्त प्रमाणात अर्ज येतील यात मात्र शंकाच नाही. आणि तरीसुद्धा LIG उत्पन्न गटातील अर्जदार हा EWS उत्पन्न गटातील अर्जदार हा LIGला अर्ज करू शकतो का, हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेला. तर नक्कीच करू शकतो मित्रांनो, काही अर्ज नाही. पण त्या घरांची किमतीसुद्धा तेवढ्या जास्त असतील आणि म्हणून ती परवडते का, तुम्हाला ती होम लोन होते का, याचं सुद्धा कॅल्क्युलेशन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त अर्ज करून चालणार नाही तर तुम्हाला तेवढं आर्थिक नियोजन असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा आपल्याला घरे लागून सुद्धा आपण नंतर ती कॅन्सल करतो आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. हे होऊ नये यासाठी मात्र तुम्हाला अगोदर प्री प्लॅन करा, प्रिपरेशन करा. तुम्हाला खरंच फॉर्म भरायचा असेल, खरंच घराची गरज असेल तरच लॉटरीत फॉर्म भरा. अननेसेसरीली उगाच भरायचं म्हणून भरायचं आणि परत काहीतरी होईल तर मग तुमचं जे काही डिपॉझिट आहे किंवा अनामत रक्कम आहे हे सगळे जप्त होऊ शकते, त्याचं तुमचं आर्थिक नुकसानसुद्धा होऊ शकतं. आणि म्हणून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करताना थोडं व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही अर्ज करा. ही म्हाडाच्या लॉटरीची संपूर्ण माहिती मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच देत असतो. आणि म्हणून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, जेणेकरून म्हाडा आणि सिडको संदर्भातली सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.